नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, आज म्हणलं थोडंसं व्हिडिओ टाका. कात्रायला बसायचं पण तब्येत बरोबर नसल्यामुळे कटिंग काही करावं वाटण झाली, मला शिव वाटण झाली. आज तब्येत बरोबर नाही आणि मन दुःख असल्यावर उल्हास येत नाही. आज इच्छाच होऊन झाली, कपडे शिवण्याची इच्छा होईना, कटिंगची इच्छा होईना. मैत्रिणींनो, थोडंसं म्हणलं तुमच्याशी बोलावं. त्या मनातलं थोडंसं दुःख कोणाला तरी सांगितलं तर मोकळं होते म्हणतात ना, असं मला चला आपल्याला का एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, त्याच्यावर बोलायचं. आपल्या तर काय जवळचं असं अंतःकरणातून सांगण्यासारखं कोणीच नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला थोडंसं ब्लॉग टाकाव सांगा. तुम्हाला माझ्या आवाजात नाही कळत असेल कशा तब्येत तुमच्या सगळ्याच्या. पाऊस पाणी कसं आहे, काळजी घ्या. पाणी गरम करून 5 लेकरायला तुम्ही प्या. म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्या, आई वडिलाची काळजी घ्या, सासू सासऱ्याची काळजी घ्या. ज्याला आई वडील त्यांना आई वडिलाची खूप काळजी घ्या. आणि विशेष लेडीजसाठी सांगायला मी, तुम्हाला आई वडील आहेत का, तोपर्यंत तुम्ही 2 दिवस तरी मारायला जा. आई वडिलाला भेटा, 2 दिवस राहा. आई वडील हे तोपर्यंत आई वडील गेले ना कोण नसते कोणाचं. मला वडील नाही तर आईला जाऊन 1.5 वर्ष झाले माझ्या. पण माहेरात नाही का कवडीच किंमत नसती आई वडील नसल्यावर. आपण किती म्हणलं आपले आपले इथं, पण आपले नसतात ते. खूप दुःख आले मला. पण घरी चांगलं नाही, दारी चांगलं नाही. आई वडील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, सासू सासऱ्याची पण घ्या. ते एकदा मातीच्या आड गेल्यावर येत नाहीत पुन्हा. आणि तुम्हाला हात जोडून विनंती लेडीजला, तुम्हाला जोपर्यंत आई वडील येत तोपर्यंत 2 दिवस तुम्ही जा. किती तुम्हाला घरी काम असो काय असो, आई वडील म्हातारे असताना त्याला भेटायला जा. 2 दिवस तरी जा. पुन्हा हक्काचं माहेर नसते बरं का. माझे शब्द कोणाकोणाला खराब लागते आणि कोणाला बरे वाटते ना. पण आई वडील तोपर्यंत माहेर भोगून घ्या तुम्ही. कुणाला आदर होते, माणूस खूप आदर होते. माझा स्वतःचा अनुभव सांगायला मी, आईला जाऊन माझे 1.5 वर्ष झाले, वडीलला जाऊन तर 10-12 वर्ष झाली. तर माहेर पुन्हा कवडीची किंमत नसती आई वडील गेल्यास नंतर. तुम्हाला मेहरबानी, आई वडील म्हातारे असले तर जा तुम्ही, 2 दिवस जा, राहा, मनसुक्त आनंद घ्या आई वडिलासोबत. पुन्हा जिंदगीत आनंद भेटणार नाही आई वडील गेल्यावर. श्रीमंत असो का गरीबाचा असो, माहेर माहेर तर शेम राहणार आहे. जमीन आसमानचा फरक पडते आई वडील गेल्यावर. त्याच्यानं कळकळची विनंती तुम्हाला, आई वडील येत तोपर्यंत तुम्ही माहेराचा भोग घ्या, पूर्ण भोग घ्या माहेरचा. आपल्या हाताने आई वडिलाला करून खाऊ घाला. आणि सासू सासऱ्याची पण काळजी घ्या. म्हातारे माणसं गेले घरातले पुन्हा किंमत कळते. असल्या किंमत कळत नाही, नसल्या किंमत कळते. आज मला एकटं एकटं खूप वाटतंय. आई गेली 1.5 वर्ष झालं. असं अंतःकरणाला दुःख पोहोचते मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला म्हणणार नाही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप दुःख साचलं होतं मनात, बोला म्हणलं. रोज मी हसण्यावर घालते, खेळण्यावर घालते, कपडे शिवते, टाइमपास करते, टीव्हीच पाहते, कपडे शिवते, कटिंग करते, वेळ घालते. पण आपण कुठेतरी एकटे असतो, दुःख असते. काहीतरी दुःख झालेलं अंतःकरणाला असले की माणसाला खूप वेदना होतात, सांगता येत नाही ते वेदना. तुम्हाला हीच कळकळीची विनंती की आई वडील येतं तोपर्यंत तुम्ही महाराज जा.
आई वडिलाची सेवा करा, 2 दिवस राहा, 1 दिवस राहा, पण जा तुम्ही. हक्काचं माहेर असते आई वडील असल्यावर. आई वडील गेल्या माहेर असते, पण आई वडील नसल्यावर आपलं काही नसतं. आपल्याकरता किंमत काहीच नसते. आपण एवढ्या परक्या होतात ना, काही नसतंय. मला 2 भाऊ आहेत, भाऊज आहेत. सुखाचे राहत आहे ना त्याच्या लेकरांना. आपण आपलं तर नशिबाला हे भेटतं दिवस ना. पण आई वडील असले जरा फरक असतोय. किती म्हातारे असो काय असो, हक्क राहते आई वडिलाचा, आई वडिलावर. जगात कोणावर नसते तेवढा अधिकार, कोणावरच नसते जेवढा आपल्या आई वडिलावर असते ते तेवढा. ते गेले ना एकदा मुलीच्या आयुष्यातले, भयानक दुःख आहे. खूप दुःख आहे ते गेल्यावर. काळजी घ्या. मला खूप काय बोलायचं असं होतं, ठरवलं होतं मी, पण माझं मन भरून गेले. कुठेतरी मनाला अंतकरणाला दुःख झालं ना, शब्दात नाही सांगत, माझा आवाज तुम्हाला कळत असेल. खूप दुःखी मैत्रीण आहे. भयानक दुःखी. आणि आई वडील गेले, आपण किती आपले आपले म्हणत ना, भाऊ भाऊजया, आपले लेकरं आपले असतात ते आपले, पण ते आपल्याला मानत नाहीत, आपण मानतो त्याला आपले, पण ते जरा परकेच होतात आपल्याला. मला खूप अनुभव, दाट आला अनुभव, चांगला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगायला मी. तुम्हाला जोपर्यंत मुलीला बायाला जो सगळ्या माझ्या मैत्रिणीला आई वडील येत ना, तोपर्यंत तुम्ही माहेराला जा. आई वडिलाची सेवा करा, 2 दिवस राहा, मनसुक्त आनंद घ्या. आणि घरच्या सासू सासरीची पण तेवढीच सेवा करा. त्याला पण नका दुजाभाव करू नका सासू सासऱ्यासोबत. त्याचा आशीर्वाद लागत आहे आपल्याला. मला एवढंच सांगायचं होतं मैत्रिणीनं. पहा माझा काय वाटलं तुम्हाला माझ्या याच्याबद्दल, कसं वाटू द्या. मी मला जेवढं मनात होतं तेवढं सांगायचं होतं मला मैत्रिणीनं. सांगावं म्हणलं, माझं कुठंतरी मन मोकळं करा म्हणलं, तर मला खूप साठलं माझ्या मनात. आपण खूप असं आपले म्हणून असं चालतो सगळ्याला, पण ह्या जगात कोणी नसतं कोणाचं. आई वडील गेले ना, तर मुलगी नाही का कोणतीही कोणाची मुलगी असो, आदर होती, एकदम आदर होती. तिचं माहेरचं अस्तित्व निघून जाते पूर्णपणे, पूर्णपणे निघून जाते. त्याच्यानं ज्याला आई वडील तोपर्यंत नाही का, तुम्हाला मेहरबानी करून, तुम्हाला किती काम असो, तुम्ही जॉबला असतान किंवा शेतकरी असतान किंवा माझ्यासारख्या घरू काम करणारे असतान, तुम्ही नाही का वेळात वेळ काढा, आई वडिलासाठी 2 दिवस देत जा. 4 महिन्याला 2 महिन्याला आई वडिलाकडे जा, भेटी घ्या, 2 दिवस राहा. आणि त्याला बरं वाटतंय ना आपल्याला बरं वाटतंय. पुन्हा ते एकदा गेले ना मैत्रिणीनं, पुन्हा कोणी येते पैशानं, किती नाते जवळ होतात, पण अंतःकरणाचं जे आई वडिलाचं नातं असते ना, ते पुन्हा कधीच भेटत नाही. आई वडिलासारखं ह्या जगात कोणीच नाही, कोणीच नाही आपलं म्हणणारं. असू द्या किती बहिणी असो, भाऊ असो, पण जी आईला असते ना यज्ञ, आपल्या लेकराबद्दल दुःख असते ना, ते जगात कोणालाच नाही. भले ती गरिबीची असो, पण तिचं अंतःकरण आपल्याला पिल्यासाठी तुटत आहे. काही नसू द्या, गरिबीची आई असू द्या, माहेरी गेलं ना, तिच्या गिलासभर पाण्यानं हात फिरल्या ना, खूप बरं वाटतं. गरिबीची आई असो, तुम्ही जा, भेटा आईला. ठेवते मैत्रिणी, खूप दुःख झालं मला.